नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण वडगाव इथं आपल्यासमवेत आहेत वडगावच्या माजी नगराध्यक्षा, सर्व युवकांच्या आशास्थान विद्याताई नमस्ते. नमस्कार. हातकंडी विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्या, प्रचार यंत्रणा शेवटच्या टप्प्यात आल्या. आपल्याला काय वाटतंय? आम्हाला हे माहिती आहे, जरी शेवटच्या ह्याच्यामध्ये रणधुमाळी आली असली तरी आमचे राजूमामा अगदी बहुमताधिक्याने निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. केलेली विकास कामंच आता बोलायला लागलेली आहेत आणि त्यामुळे सगळ्या लोकांना खात्री पडायला लागली आणि सगळ्या लोकांना स्थिरता पाहिजे, एकी पाहिजे. एकी पण फार महत्त्वाची आहे याच्यामध्ये. स्थिरता, एकी हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्या जोरावरती राजूबाबा 100% ही बाजी मारून जाणार आहे. त्यांनी पहिल्यापासून वडगावला आपलं मांडलेलं आहे आणि त्या जोरावरती म्हणजे वडगाव भारनियमन मुक्त करणार असेल किंवा वडगावातली बरीचशी कामं आम्ही बिनधास्तपणे मंटी साहेबांच्या नावावर सांगून जातो की हे काम तुमचं होणार आहे. आणि त्यामुळे हे वडगाव त्यांनी दत्तक घेतलं असं म्हणणार नाही मी, हे वडगाव त्यांचं गावच आहे असं म्हणेन मी. वडगावच्या जनतेला एवढंच सांगेन की कायम वडगावची जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे. कारण का वडगावच्या जनतेला जसं यादव पार्टीवरती विश्वास आहे तसा काँग्रेसवरती पण आहे आणि राजूबाबांनी जी कामं केलेली आहेत तो विश्वास आता बोलायला लागलेला आहे. त्यामुळे वडगावच्या जनतेला एवढंच सांगणार आहे की आतापर्यंत जसं तुम्ही आमच्या पाठीमागे थांबलेला आहे तसंच यापुढे पण तुम्ही आमच्या पाठीमागे थांबून आम्हाला साथ द्यावी. त्यातला जो रिंग रोडचा जो प्रश्न आहे, म्हणजे आता हद्दवाढीचा जो प्रश्न यायला लागला आहे, 2-3 प्रश्न जे आहेत, त्याच्यानंतर OBCचे दाखले, जे मराठा समाजाचे दाखले मिळायचे आहेत तो प्रश्न असेल, असे छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते आम्ही 24 तारखेपासूनच त्याच्या पाठीमागं आम्ही लागणार आहोत आणि ते पुरं करणार. कारण बंटी पाटील साहेब आमच्या पाठीमागे आहेत, त्यामुळे ते पुरे होणार एवढा माझा विश्वास आहे.